माझ्याकडे ना एकदम इंटरेस्टिंग स्टोरी आहे. म्हणजे ते रिअल आहे. पूर्वीच्या काळात म्हणजे ते जे पूर्वीचे आजी आजोबा म्हणजे पूर्वीचे जे पण लोक होते, तर ते पावसाळा येणार आहे तर हे कसं ते गेस करायचे. आणि त्याच्यापेक्षा जास्त इंटरेस्टिंग जे आहे ते तुम्हाला स्टोरीमध्ये समजेल. तर असंच आम्ही डिस्कशन करत होतो की आता पावसाळ्याचे दिवस चालू झाले. माझ्या आजोबांनी मला हे सांगितलं. तर आमचं दोघांचं डिस्कशन चालू होतं की पावसाळ्याचे दिवस चालू झाले पण अजून पाऊस येत नाही आहे, यावर्षी लेट पावसाळा असणार आहे, अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या. तर तेव्हा माझ्या आजोबांनी मला ही स्टोरी सांगितली. ते बोलले की आधीचे जे लोक होते ना, ते आता पावसाळा चालू होणार आहे हे कसं काय म्हणजे ते कसं गेस करायचे किंवा ते अंदाज कसा लावायचे. तर जे चिमणी असतात, छोटे छोटे जे पण पक्षी असतात, जेव्हा ते झाडांवर त्यांचंवालं घरटं बनवतात ना, घरटे छान छोटे छोटे एकदम क्यूट त्यांचे घरटे असतात, मला खूप आवडतात. तर ते जेव्हा त्यांची घरटी बनवतात झाडांवर, तर तेव्हा समजायचं की आता पावसाळा चालू होणार आहे. आणि यात अजून इंटरेस्टिंग आहे बघा, की ठीक आहे आपल्याला तर माहिती होतं की जून जुलैमध्ये पावसाळा चालू होतो अँड ऑल, असं सगळं आपल्याला माहिती आहे. पण त्या पक्ष्यांना कसं समजतं की आता हा ऋतू चालू होणार आहे आणि आता पावसाळा चालू होईल म्हणजे आपण आपली घरटी बांधायला सुरुवात करायची आहे. खरंच खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्यात मला खूप भारी वाटलं की त्या गोष्टीने ते असं छान गेस करायचे. इंटरेस्टिंग आहे की नाही. तुम्हाला जर इंटरेस्टिंग वाटलं असेल ना, तर मला कमेंटमध्ये नक्की